दिनेश कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। दिनेश, अगदी थोड्याच वेळात शांतता रॅलीला सुरुवात होते, काय अधिकचं अपडेट कळतायत? अर्ध्या तासामध्ये मनोज जरांगे पाटील हिंगोली शहरामध्ये दाखल होतील। त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाचा देखील मोठा बंदोबस्त या रॅलीमध्ये असणार आहे। तब्बल 600 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणि या रॅलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सकल मराठा बांधवांच्या वतीने देखील 1200 स्वयंसेवक नियंत्रित केले गेले आहेत। काही वेळातच आता मनोज जरांगे पाटील हे हिंगोली शहरामध्ये दाखल होतील आणि भव्य जंगी असं स्वागत मराठा बांधवांच्या वतीने त्यांचं होईल। क्रेनच्या सहाय्याने देखील त्यांना हार घालण्यात येणार आहे। गुलालाची उधळण देखील जेसीबीच्या सहाय्याने करण्यात येणार आहे आणि तब्बल 51 उखळी तोफांची सलामी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांना हिंगोली शहरामध्ये देण्यात येणार आहे आणि रॅलीला सुरुवात झाल्यानंतर रॅलीचा समारोप जो आहे तो हिंगोलीच्या इंदिरा गांधी चौकामध्ये होणार आहे आणि या रॅलीमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांना, सकल मराठा बांधवांना काय आवाहन करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि आता थोड्या वेळातच मनोज जरांगे पाटील हे हिंगोली शहरामध्ये दाखल होतील। वर्षा, अगदीच दिनेश, या संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।